सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय महाविद्यालयाच्या आरोग्य व्यवस्थेवर आमदार निलेश राणे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आक्रमक पवित्रा घेत अनेक प्रश्न उपस्थित केलेत। या महाविद्यालयात विविध विषयांचे अध्यापकच नसतील तर 5 वर्षांनी डॉक्टर की कंपाऊंडर बाहेर पडणार। जिल्हा रुग्णालय खाली झालं असून रुग्णांना उपचारासाठी बाहेर पाठवलं जातंय। शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाला वेगळे नियम आणि वेगवेगळी व्यवस्था आहे का असे प्रश्न उपस्थित करत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरोग्य व्यवस्थेबाबत आणि कारभाराबाबत सध्या सर्वत्र तीव्र नाराजीचे सूर उमटत असतानाच कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवत अनेक प्रश्न उपस्थित केले व आरोग्य व्यवस्थेची सभागृहात अक्षरशः चिरफाड केली। अध्यक्ष महोदय, महानगरपालिकेचं आहे ते। सन्मान्य मंत्री महोदयांनी, अध्यक्ष महोदय, सन्मान्य मंत्री महोदयांनी त्यांचं होऊ दे ना। प्रश्नाचं उत्तर जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर प्रमाणे मंत्री महोदय आपण त्याचं उत्तर दिलेलं आहे। माझा मंत्री महोदय प्रश्न जनरल आहे। आपण मेडिकल कॉलेज हे केंद्र सरकारातून जाहीर होतं, ज्याचा उल्लेख आता राहुल पाटील, मला वाटतं इथे सन्मान्य सदस्य त्यांनी केला। अतिशय गंभीर प्रश्न आहे साहेब। सेंट्रल गव्हर्नमेंट कॉलेज असू दे किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असू दे, यांना सेंट्रल गव्हर्नमेंट परवानगी देते। अगोदर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया होतं, आता बोर्ड ऑफ गव्हर्नर्स आहे, त्यांच्याकडून इन्स्पेक्शन केलं जातं। आता वर्षातून 3दा इन्स्पेक्शन केलं जातं। मला काय आपल्याला वेगळं सांगायची काही गरज नाही। 3 इन्स्पेक्शन आणि त्या 3 इन्स्पेक्शनमध्ये त्या व्यवस्थेची पूर्ण माहिती दिली जाते। माझा मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, मला प्रश्न मंत्री महोदयांना स्पेसिफिक विचारायचा आहे किंवा एक जनरल प्रश्न विचारायचा आहे। प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला काय वेगळी सूट आहे का? कारण का जेव्हा आपण कंडिशन वाचतो सेंट्रल गव्हर्नमेंटचे, सेंट्रल गव्हर्नमेंटनी क्लिअर कट लिहिलेलं आहे की मेडिकल कॉलेज हे सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रिमाइसेसमध्ये नसावं। सिव्हिल हॉस्पिटलचे त्यांना कुठला इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना वापरता येता कामा नाही, त्यांची कुठली व्यवस्था त्यांना वापरता येता कामा नाही। आता आमच्या सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची अवस्था काय? सिव्हिल हॉस्पिटल सिंधुदुर्ग हे उचलून आता मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हलवलं गेलं। सगळी व्यवस्था तिकडे मेली, सिव्हिल हॉस्पिटलची सगळी व्यवस्था मेली। सिव्हिल सर्जन तिकडे बसतायत साहेब, त्या सिव्हिल सर्जनला कामच नाहीये। आता सगळे अधिकार तुम्ही दिले DMERला। मला वाटतं पाटील साहेब, तुम्ही ज्याचा उल्लेख केला, खरेदी विक्री वगैरे जी काय आहे ती खरेदी, हे सगळे DMERला साहेब अधिकार दिले आपण। आता DMER काय करते हे सिव्हिल सर्जनला माहित नाही। कुठलीच व्यवस्था आता साहेब ॲनाटॉमी, बायोकेमिस्ट्री आणि एक 3रा कोर्स पहिल्या वर्षाला शिकवला जातो। मी अध्यक्ष महोदय प्रश्नावर येतो, मला फक्त अर्धा मिनिट द्या। आणि फिजिओलॉजी हे 3 कोर्स आणि जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला साहेब जे डॉक्टर्स पहिल्या वर्षाला द्यावे लागतात, जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला लागू असतात, ते साहेब गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागूच नाहीयेत। डॉक्टरच नाहीयेत तिकडे। मग जर डॉक्टरच नाहीयेत तर साहेब आपण तिथे कंपाऊंडर बाहेर काढणार आहोत की डॉक्टर बाहेर काढणार आहोत 5 वर्षांनी? साहेब ही फार गंभीर बाब आहे। व्हाईट पेपर तर याच्यावर निघालाच पाहिजे। प्रत्येक इन्स्पेक्शनचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे। त्या इन्स्पेक्शनचं झालं काय साहेब? तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर जाऊन बघा, सिव्हिल हॉस्पिटल रिकामा झाला। आता कोणी गरीब माणूस जो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातो उपचार घ्यायला, त्याला सांगितलं जातं तू गोव्याला जा। आता इथे उपचार घेतले जाणार नाही, तू गोव्याला जा, रेफर केलं जातं तिकडे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला मंत्री महोदयाला विचारायचं आहे, आपण ही व्यवस्था, ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज सेंट्रल गव्हर्नमेंटनी दिलेल्या कंडिशननुसार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला काय वेगळे अधिकार आहे का?
म्हणजे काही करू शकतात का गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज? व्यवस्था नाही दिली तरी चालेल का मेडिकल कॉलेजला गव्हर्नमेंटच्या, आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला काय वेगळी व्यवस्था आहे का? एवढा माझा प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं.